श्री स्वामी समर्थ. 2025 मधील अतिशय महत्त्वाचे 3 महिने एप्रिल, मे आणि जून. 2025 मधील या 3 महिन्यात होणार खूप मोठे परिवर्तन. नमस्कार मित्रांनो, आज आपण वृश्चिक राशीतील ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी 2025 मधील अतिशय महत्त्वाचे 3 महिने आहेत, ते म्हणजे एप्रिल, मे आणि जून. प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही दुःख असतात. वेळ ही सगळ्यांचीच येत असते, कधी चांगली तर कधी वाईट. तर वृश्चिक व्यक्तींच्या जातकांना या 3 महिन्यात ग्रहाच्या परिवर्तनामुळे खूप सारा फायदा आणि त्यांच्या जीवनामध्ये काही बदल घडून येणार आहेत. या 3 महिन्यात म्हणजेच एप्रिल, मे, जून मध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे राहूचे परिवर्तन होणार आहे. राहूचे परिवर्तन 18 मेला केतूचे परिवर्तन आणि बृहस्पतीचे परिवर्तन होणार आहे. राहू आणि केतू हे 18 महिन्यानंतर परिवर्तन करत असतात आणि बृहस्पती हा ग्रह 1 वर्षानंतर परिवर्तन करत असतो. यामुळे शनी ग्रहाची नवीन सुरुवात होते आणि शनीची ढैया मात्र समाप्त होत असते. 29 मार्च पासून म्हणजेच एप्रिल महिन्यापासून वृश्चिक राशीच्या व्यक्तींना जीवनात नवीन अध्याय सुरू होणार आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. यापूर्वी आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींमध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर देखील करा. वृश्चिक व्यक्तीच्या जातकासाठी हे येणारे 3 महिने एप्रिल, मे, जून मध्ये खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण वृश्चिक व्यक्तीच्या पंचम स्थानामध्ये 5 ग्रह आहेत. शनी, शुक्र, राहू, बुध आणि सूर्य हे 5 ग्रह 2025 मध्ये पंचम स्थानात असणार आहे. सप्तम स्थानामध्ये बृहस्पती असणार आहे आणि अष्टम भावामध्ये मंगळ विराजमान असणार आहे. तर 29 मार्चला शनी हा 4थ्या घरात असेल आणि एप्रिल महिन्यात शनीची ढैया तुम्हाला नसणार आहे. म्हणूनच तुमच्या आयुष्यात तेव्हापासून नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे. म्हणजेच मोठे महापरिवर्तन तुम्हाला या 3 महिन्यात जाणून येणार आहे. 4थे घर हे माता म्हणजेच आईच्या असे म्हणजेच तुमच्या आईच्या साठी खूपच काळ चांगला असणार आहे. त्यामुळे दुखणे, मानसिक त्रास, गुडघ्याचे दुखणे किंवा इतर कोणतेही आजार तुमच्यासाठी जी काही चिंता असेल किंवा तुमच्यासाठी असलेला तो ताण असणार आहे तर तो देखील हा कमी होणार आहे. त्यामुळे तुमचा तणाव कमी होईल. त्याबद्दल तुम्हाला काही समस्या अडचणी आहेत तर त्या देखील कमी होणार आहे आणि तुमच्या वरच्या काही जबाबदाऱ्या आहेत तर त्या देखील कमी होतील. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला हे 3 महिने कसे असणार आहेत तर आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला 5 एप्रिल नंतर मंगळ हा तुमच्या भाग्यस्थानात असल्याने तुमच्या पोटासंबंधी इतर काही जे आजार आहेत तर त्याबद्दल तुम्हाला चांगले परिणाम दिसून येईल. परंतु तुम्ही तुमच्या खानपानावर नीट लक्ष ठेवायचे आहे. तुमच्या मुलांसोबत पण तुम्ही हा जेवणाबाबत काही वाद घालू नये. जर तुम्हाला लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने खाण्याच्या बाबतीत व्यवस्थित वागा. विद्यार्थ्यांसाठी एप्रिल, मे, जून या 3 महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास हा तुम्हाला जास्त मागात पडू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमचा अहंकार बाजूला ठेवावा आणि आत्मविश्वास जपावा. जर विद्यार्थी मित्रांना कोणत्या ॲडमिशन घ्यायचं असेल, कुठे बाहेर विदेशात ॲडमिशन घ्यायचे असेल तर त्यांना 14 एप्रिल ते 14 मे हा 1 महिन्याचा काळ अतिशय चांगला असणार आहे. तर तुम्ही या काळामध्ये म्हणजेच 1 महिन्यामध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचे आहे तर त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. कारण सूर्य हा तुमच्या उच्च स्थानामध्ये असणार आहे. परंतु 15 मे नंतर गुरु हा तुमच्या अष्टम स्थानात असणार आहे. त्यामुळे तुमचा सुवर्ण काळ हा 14 एप्रिल ते 14 मे हा 1 महिन्याचा चांगला असणार आहे. म्हणूनच या काळामध्ये तुम्ही विद्यार्थी मित्रांनी तुम्हाला ज्या ठिकाणी कोणतेही ॲडमिशन घ्यायचे असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुम्हाला कुठे नोकरी करायची असेल, कुठे अर्ज करायचा असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही या काळामध्ये अर्ज करू शकता. कारण की या काळामध्ये सूर्य हा तुमच्या उच्च स्थानात आहे. लव्ह रिलेशनमध्ये जे नात्यामध्ये तुमचा दुरावा किंवा गैरसमज होत असेल तो सुद्धा राहू परिवर्तनामुळे तुमच्यामधला गैरसमज हा दूर होणार आहे. कारण 5व्या स्थानामध्ये तुमच्या राहूमुळे परिवर्तन होत आहे. त्यामुळे तुम्हाला जो कोणताही त्रास असेल पती पत्नीमध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये
त्यांचे गैरसमज हे नक्कीच दूर होतील आणि त्यांच्यातील संवाद आहे तो संवाद जो कमी झालेला आहे तो सुद्धा दूर होईल. 18 मे नंतर तुमच्या नात्यात गोडवा निर्माण होईल. तसेच ज्यांचे लग्न झालेले आहेत तर त्यांचे वैवाहिक जीवन देखील अतिशय चांगले राहणार आहे, कारण की वैवाहिक जीवनाचे 7वे घर आहे आणि 7व्या घरामध्ये शुक्र ग्रह असतो. तर एप्रिल मे हे 2 महिने अतिशय छान आहेत. फक्त तुम्हाला जून महिन्यामध्ये तुमचा सोबत पार्टनर आहे, तुमच्या पार्टनरशी तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणजेच एकंदरच तुम्हाला एप्रिल मे महिना हा अतिशय चांगला असणार आहे, परंतु जून महिन्यामध्ये तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्ही अनेक प्लॅन करू शकता. तुम्ही पती पत्नी किंवा जे रिलेशनशिपमध्ये आहेत तर ते बाहेर जाण्याचे प्लॅन हे नक्की करू शकता. राहू 4थ्या घरात येत असल्यामुळे राहू 1.5 वर्ष तेथेच राहणार आहे. म्हणून राहूच्या महापरिवर्तनामुळे ज्या व्यक्तींना संतान किंवा संतान प्राप्त हवी आहे तर त्या या काळामध्ये प्रयत्न नक्कीच करू शकता. तसेच तुमचे हरवलेले किंवा वैवाहिक जीवन देखील चांगले राहणार आहे. 15 मे नंतर बृहस्पती महापरिवर्तन होणार आहे. तर वृश्चिक व्यक्तीचे जातक आहे तर त्यांना या 3 महिन्यामध्ये प्रवासाचे चांगले योग आहे. ज्यांना फॉरेनला जायचे आहे किंवा परदेशी प्रवासाचे योग देखील आहे, कारण की त्यांना 15 मे नंतर तुमचं भाग्य आहे चांगल्या स्थानात आहे. तसेच तुमच्या पोटाच्या काही तक्रारी असतील त्याकडे दुर्लक्ष करायचे नाही. आरोग्याची काळजी घ्यायची आहे. जून महिन्यामध्ये तुम्हाला थोडेसे काही अडचणींना सामना करावा लागू शकतो, परंतु एप्रिल मे हे 2 महिने तुम्हाला अतिशय सुवर्णकाळ ठरणार आहे, कारण की राहू आणि केतू यांचे महापरिवर्तन होणार आहे. तसेच बृहस्पतीचे देखील महापरिवर्तन होणार आहे. करिअरच्या बाबतीत वृश्चिक व्यक्तीच्या जातकांना या 3 महिन्यामध्ये अतिशय चांगला जाणार आहे. 15 जून नंतर तुम्हाला नवीन काही गोष्टींना सामोरे जावं लागणार आहे. तुमचा ताणतणाव वाढू शकतो, परंतु 15 जूनच्या अगोदर म्हणजेच एप्रिल मे जून मधील पहिले 15 दिवस या काळामध्ये तुमची नोकरी करिअर याकडे नक्की लक्ष द्या आणि त्यामध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी देखील होणार आहात. नवीन व्यवसाय करायचा असेल, नोकरी करायची आहे तर अशा व्यक्तींनी या काळामध्ये नक्कीच प्रयत्न करा. यानंतर 7 मे ते 23 मे हा जो कालावधी आहे तर तो देखील वृश्चिक व्यक्तींना जातकांसाठी थोडासा अवघड राहणार आहे. तर वृश्चिक व्यक्तीच्या जातकांनी कोणता उपाय करावा, तर त्यातला पहिला उपाय म्हणजे सूर्याला रोज जल अर्पण करावे. तसेच मंगळ विचार मंत्राचे 1 माळ जप करावा आणि शक्य झाल्यास तुम्ही हनुमान चालीसाचे पठण नक्की करावे. अशा प्रकारे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना एप्रिल मे जून हे 3 महिने अतिशय भाग्याचे आणि चांगला काळ ठरणार आहे, कारण की राहू केतू आणि बृहस्पती महापरिवर्तन होणार आहे. तर आपणास ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपण कुठल्या गावातनं कोणत्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे देखील कमेंटमध्ये नक्की लिहा. जर आपणास हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.